लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात काय खास घडणार आहे ते जाणून घेऊया. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा घरी आलेले असतात. काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा सगळेच मकर संक्रांतीसाठी छान तयार झालेले असतात. घरात सणाचा आनंद, हसू, खेळ आणि सकारात्मक वातावरण पाहून मानिनी सुद्धा खूप खुश होते. पण काही क्षणातच तिला कळतं की हे सगळं तिचं फक्त स्वप्न होतं. इकडे जीवा नंदिनीला मनवण्यासाठी गाणी म्हणत असतो आणि हे सगळं नंदिनीचे बाबा पाहत असतात. पार्थ रूम बाहेर येतो, त्याला बोका दिसतो आणि त्याच्याशी गप्पा मारत मागे मागे जाताना पार्थला खुर्ची लागते. तेव्हा काव्या त्याला काळजीने विचारते, सॉरी, लागलं का? आणि नाश्त्यासाठी बसायला सांगते. पण पार्थ विचारतो, तुम्ही हे सगळं का करताय? तिकडे नंदिनीचे बाबा योगा करत असताना जीवा तिथे जातो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं फिल्मी स्टाईलने म्हणत त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. नंतर मानिनी काव्य आणि पार्थला बोलावते, दोघांचा औक्षण करते आणि मकर संक्रांतीसाठी त्यांना नवीन कपडे देते. आता काव्य, पार्थ आणि नंदिनी जीवा मकर संक्रांत कशी साजरी करणार? मानिनीचं स्वप्न खरं ठरणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पहा.